दिवसभर त्या चक्र चालू होत्या. पाण्याचं परिस्थिती माहित नाही, कुठे खड्डा आहे, कुठे चिखल आहे, कुठे काय आहे. पहिल्या दिवशी आमचे सगळे पाय कापून निघले, पायामध्ये काटे मोडले, पुढे सावलीचा माग मुसनवतात, पूर्ण असं लख ऊन त्यावेळेला कडक ऊन पडलेलं. दिवसभरामध्ये आम्ही ते सगळे 4 ओटे बांधून काढले आणि राहिलेलं काम दुसऱ्या दिवशी सकाळी करू म्हणून आम्ही तिथेच रात्री मुक्कामी राहिलो. परंतु प्रकृतीचा नजराणा पावसाळ्याचे दिवस होते. रात्रभर पाऊस, आम्ही पावसामध्ये बसेल, रात्रभर झोप नाही, अख्ख्या पावसामध्ये रात्रभर भिजलो आणि सकाळी ठरवलं की आता हे काम होऊ शकत नाही. आणि नंतर पुन्हा आम्ही तो कोळी गावामध्ये निघून गेला, त्याला यायला 9 साडेनऊ वाजले. तोपर्यंत आला, पुन्हा आबळ भरून आलेलं. आम्ही किनाऱ्यावर येत नाही तर मुसळधार पाऊस, भर पावसामध्ये आम्ही कसं ते आश्रमात पोहोचलो. ही कामाची सुरुवात आहे, या खडकुलीच्या कामाची सुरुवात आहे. तिथून पुढे 2004 पर्यंत ही जी काही काया पालट दिसतोय आपल्याला मंदिराचा, या 11 वर्षामध्ये जसजसा वेळ मिळत गेला, जसजशी संधी मिळत गेली, तसतसं या मंदिराचा तीर्थस्थानाचा जीर्णोद्धार होत गेला. त्याच्यामध्ये आश्रमातले सर्व साधक, भिक्षुक, तपस्विनी, आश्रमातले मुलं मुली, या सर्वांच्या मेहनतीने, अपार मेहनतीने तेही वाचतो आणि ही वाचतो. कारण तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये आताच हंसराज दादा, मला पाण्याची भीती वाटते, अशी भीती वाटणारे अनेक कामगार यायचे, पाणी पाहिलं की निघून जायचे, थांबत नव्हते. दिवसभर कस तरी वेळ काढला, रात्री भीतीच्या यांनी पळून जायचे. त्यामुळे इथे काम करायला आश्रमातले साधक, आश्रमातलेच तपस्विनी, आश्रमातले साधू, आश्रमातलेच मुलं, या सर्वांच्या अपार मेहनतीतून हे सर्व साकार झालेलं आहे. फक्त विषय असा होता की बाबा हे सर्व करण्यामागची भूमिका काय, काय गरज होती की एवढे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रभर विखुरलेले असताना या अशा तीर्थक्षेत्रावर पुन्हा हे सर्व मेहनत घेऊन उभं करण्याचं कारण. हे बा, परमेश्वराने जे काही विहिलेलं आहे, जे काही आपल्याला सांगितलेलं आहे की त्या दृष्टीकडे, परमेश्वराच्या त्या वचनाकडे ज्यावेळेला आपण लक्ष घालो की परमेश्वराच्या उपयोगात गेलेले जे जे काही स्थान आहेत, ओटे आहेत, गोटे आहेत, तिथे जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा, त्याला नमस्कार करा, हा परमेश्वराची आज्ञा आहे आपल्याला. त्या अनुषंगाने त्या परमेश्वराने त्या 12व्या शतकामध्ये केलेले जे काही लीला क्रीडा आहेत, आज जर हे स्थान या ठिकाणी उभं नसतं, ही जागा या ठिकाणी जर आज निर्माण केलेली नसती, तर तुम्ही आम्ही कोणीही, भारतभरातला कुठलाही साधक तीर्थक्षेत्र या खडकुली तीर्थक्षेत्रावर आला नसता, या भूमीला त्याचे पाय सुद्धा लागले नसते, किंवा ही भूमी सुद्धा पाहण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये आला नसता. आणि मग लीळा आठवणं तर दूरच राहिलं. जसं आपण इथं आल्यानंतर लीळा आठवतो, या ठिकाणी आल्याबरोबर परमेश्वरांच्या खडकुलीला घडलेल्या 66 लीळा आहेत, भट्ट अनुसरणापासून तर शेवटच्या लीळेपर्यंत, असे एकंदरीत 66